माझ्या पाठीमागे बघत आहात मानसिक आरोग्य केंद्र आहे, व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि याचे डॉक्टर जे आहेत डॉक्टर ए कादरी म्हणून आहेत आणि हे पडेगावमध्ये आहे। पडेगावमध्ये आजूबाजूची सर्व अतिक्रमण काढले गेलेले, परंतु डॉक्टर कादरी यांचं अतिक्रमण काढलं गेलेलं नाही आहे। या डॉक्टर कादरी यांच्या अतिक्रमणाला मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वावळे यांनी अभय दिल्याचं प्रथमदर्शनी लक्षात येत आहे। भविष्यामध्ये मोठमोठ्या लोकांची अतिक्रमण काढण्याची मुभा दिल्याप्रकरणी मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि अतिक्रमण आयुक्त जे संतोष वावळे यांना इथं दाखल करण्याची गरज भासू नये म्हणजे झालं। माझ्या पाठीमागे बघत आहात पूर्ण हे मानसिक आरोग्य केंद्र आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला हा दवाखाना आहे आणि आपण बघू शकता या दवाखान्यामध्ये काम प्रगतीपथावर आहे। आजूबाजूची अतिक्रमण जे आहेत पूर्ण नेस्तनाबूत केलेली आहेत, पूर्ण अतिक्रमण बघू शकता। पूर्ण इकडे दाखवा आपण, पूर्ण जेसीबी वगैरे पूर्ण आहे, परंतु हा गेटला खर्चटलेलं देखील नाही आहे। डॉक्टर कादरी यांचा दवाखाना आजही देखील सुरक्षित आहे, त्यांची सुरक्षा भिंत देखील आजही सुरक्षित आहे। म्हणजे आपला जो बोल बिंदास बोलमध्ये चालू आजचा भाग 7 आहे आणि या बोल बिंदास बोलमध्ये आपण कायदा फक्त गरिबासाठी आहे, श्रीमंतासाठी कायदा नाही आहे। फक्त पैसा फेको तमाशा देखो असा उपक्रम मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वावळे या दोघांनी सुरू केलेला आहे आणि खळबळजनक हा खुलासा आम्ही आज या पडेगाव छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये करत आहोत। आपण एक एक खुलासा दाखवणार आहोत। या कादरी हॉस्पिटलच्या हाकेच्या अंतरावरती इकडल्या साईडनं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात काढलं गेलेलं आहे। आपण बाजूला काय काय घडलेल्या घडामोडी आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण बघूया बाजूच्या साईडला। माझ्या पाठीमागे बघत आहात डॉक्टर कादरी जो मानसिक आरोग्य केंद्र व्यसनमुक्ती केंद्र आहे त्याच्या समोरच पूर्ण अतिक्रमण आपण बघू शकता। ही पूर्ण अतिक्रमण काढलं गेलेलं आहे, हे पूर्ण अतिक्रमण काढलं गेलेलं महानगरपालिका आयुक्त यांच्यावरती, कारण की ही सर्वसामान्य लोक होती, हातावर पोट भरणारी लोक होती, पोटाच्या खळगीसाठी चीजभर खळगीसाठी लढणारी लोक होती। त्यांच्याकडे देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना 1 रुपयाही नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या या व्यवसायावरती त्यांच्या छोट्या मोठ्या घरावरती हातोडा टाकण्याचा आणि बुलडोजर फिरवण्याचा धंदा केलेला आहे। हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आपण बघू शकता, मी आता ह्या डॉक्टर कादरी यांचा मानसिक आरोग्य केंद्र व्यसनमुक्ती केंद्राच्या लगतच आहे। भिंत आपण दाखवावी, ही भिंत आहे आणि या भिंतीच्या कुठपर्यंत हे सर्वसामान्यांचं अतिक्रमण काढलं गेलेलं आपण बघू शकता। म्हणजे श्रीमंताला कायदा बिलकुल लागू नाही आहे, सर्वसामान्य लोकांना कायदा आहे। सर्वसामान्यांची घरावर बुलडोजर फिरवले जातात, परंतु श्रीमंतांना मुभा दिली जाते, कारण की त्यांचा जनसंपर्क सर्व बाबतीमध्ये फार दांडगा असतो। त्यांच्याकडे पैसाही खूप मोठ्या प्रमाणात करोडोचा असतो आणि तो पैसा जर दिला महानगरपालिका आयुक्त यांना तर तुमची अतिक्रमण बिलकुल पाडल्या जात नाही। परंतु सर्वसामान्यांकडे पैसा नसल्यामुळे, त्यांचा जनसंपर्क नसल्यामुळे त्यांची अतिक्रमण क्षणात नेस्तनाबूत केली जातात आणि त्यांना होत्याचं नव्हतं केल्या जातं। एक घर बांधण्यासाठी एका कुटुंबाला, कर्त्या माणसाला ईट आणण्यासाठी किती खर्च येतो त्या कुटुंबाच्या कर्त्यालाच माहिती असतं, त्या भगिनीलाच माहिती असतं। या विटेला भिंतीला रचवण्यासाठी त्याला किती सिमेंट लागतं, त्याला किती गज लागतो आपण बघू शकता। हे सर्व काही आणण्यासाठी किती काबाड कष्ट केलेलं असतं, आयुष्य पूर्ण झिजवलेलं असतं। ताई, तुमचं घर आहे काय? बरं, हे अतिक्रमण तुमचं काढलं, पण बाजूचं हे कादरींचं काढलं नाही काय? त्यांना टाइम पिरियड देण्यात आला आहे। बरं, तुम्हाला टाइम पिरियड नाही? गरीबाला टाइम पिरियड नाहीये? असं कसं? आता येते सरकारला तुम्ही मागणी केली होती का आम्हाला वेळ द्या म्हणून? ते आल्यावर केली होती। त्यांनी 15 ऑगस्ट तोडल्यावर 15 ऑगस्ट पर्यंत दिले त्यांनी टाइम। पहिलं तोडून घेतलं, सगळं हलवून घेतलं, बुलडोजर आणि पुरा घर हलवून घेतलं। मग हलवल्यानंतर जे पाडायचं ते पाडून घेतलं आणि पाडल्यानंतर मग आता तुम्ही 15 ऑगस्ट पर्यंत त्याला 10-12 मजली इमारत आहे, तिला दर्शक खचटलं नाही? ते मोठे लोक आहे ना सर, मोठे आपण गरीब माणसं आहे, गरीब माणसं काय कादरीला बी दर्शक बी धक्का नाही लागला? काहीच नाही लागला, काहीच नाही। बरं, तुम्ही शासनाला आणि छत्रपती संभाजीनगरच्या नेत्यांना काय सांगणार आहात जे फक्त मतासाठी येतात आणि आता वेळ तुमच्यावर खरी आहे तुम्हाला साथ देण्याची? कायदा सगळ्यासाठी समान, सरसकट करायला पाहिजे होतं, परंतु तुमच्या गरीबाच्याच याच्यावर बुलडोजर का फिरवलं? याला काय आव्हान देणार आहात? आव्हान काय दिलं नाही, मी म्हणतो महानगरपालिकेच्या निवडणूकच होऊन देऊ नका आता। अच्छा, जनतेने आता डोळे उघडले पाहिजे आणि जे अपक्ष म्हणून आहे, ज्यांची रोजीरोटी रोज भासतात ते लोक, त्यांना निवडून देऊच नका। यांच्या खानदानी चाललेलं आहे, एक पेन्शन झाली का दुसरी चालू आहे, दुसरी झाली का तिसरी पेन्शन चालू आहे, यांना खूप भरपूर पेन्शन चालू आहे, भरपूर सवलत चालू आहे। इथला आमदार, इथला नगरसेवक तुमचे पडले भेटायला आला? कोणी नाही आला, नाही ना? कोणीच नाही आलं, काहीच नाही आलं। बरं, हे घर बनवण्यासाठी काय कष्ट करावं लागले तुम्हाला? काबड कष्ट, माझी पुरी सर्व्हिस गेली साहेबाच्या घर बनवण्याला, माझे सैनिक आहे, माझ्या पुरी माझी जीवनाची कमाई निघून गेली, वरून
अनवर धमान नागरी पतसंस्थेचा 50 लाख रुपये दिल्यानंतर 40 लाख रुपये फेल्ड. बर. कोरोनामध्ये आम्ही याला तयार केलं होतं. बर. ते आम्हाला कोरोनामध्ये 1 पण रुपये धंदा नाही झाला. बर. माझ्या चारीचे चारी आता दुकानं सगळ्या चालल्या गेलेल्या आहे. माझं आता रोजी रोटीचं काहीच नाही माझ्याजवळ. 7-12 PR कार्ड होतं सगळं आहे सर. बांधकाम परमिशन आहे सर याचं. मग तर महानगरपालिका आयुक्त फार ते बोबा म्हणतात मारतात नाही. की गुंठेवारी नाही. करा, नाही तर तुमचं कागदपत्र नसतील तर गुंठेवारी सुद्धा आहे आम्ही सर. करू. गुंठेवारी आहे सर्व गुंठेवारी आहे. असताना पाडलं. आहे कागद दाखवल्यानंतर बी नाही ऐकलं आणि जाणून बुजून परत येऊन परत दुसऱ्या दिवशी परत पाडलं सर माझं घर. बर. पहिल्या दिवशी आम्ही सवलत घेतली. बांधकाम मोठ्या परवानगी आहे, गुंठेवारी आहे, सगळं आहे. मालकीच बाबतचे सर्व कागदपत्र आहे, आहे आहे बरोबर आहे. कागदपत्र. तरी पाडलं, तरी तरी वेळ दिला नाही. नाही दिला वेळ. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, बडी बडी लाते आणि डॅश डॅश अशा पद्धतीनं तुमचं काम आहे. जनाची नाही तर मनाची लाज बाळगून हा व्हिडिओ तुम्ही माझा पाहत असाल मला माहिती आहे आणि तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ पाहत असता. आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील जे आमदार, खासदार, नगरसेवक आणि जे नेते स्वतःला म्हणतात की आम्ही खूप काही सर्वसामान्यांसाठी करतो, काही करत नाहीये. हे बोलकं चित्र आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगाव परिसरातलं. कादरीचं बाजूच्या जे कंपाऊंड आहे संरक्षण भिंत त्याला थोडीही इजा येऊ दिलेली नाही आहे. याच्याहून कळतं की या छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि संतोष वाऊळ यांनी फक्त आणि फक्त श्रीमंतांना पैसे घ्यायचे आणि गरिबावरती बुलडोजर फरवायचा हा गोरखधंदा केलेला आहे. तुम्ही म्हटलात ना महानगरपालिका आयुक्त पत्रकारांना मुलाखत देता की ज्यांची गुंठेवारी नाही आहे, ज्यांची बांधकाम परवानगी नाही आहे, त्यांच्या इमारती, त्यांची जी बांधकाम आहे निष्कासित केली जातील. मग या देशाच्या संरक्षण करणाऱ्या सैनिकांनी आयुष्यभर देशाचं संरक्षण करून पूर्ण ही इमारत उभी केली, इथं दुकानं उभी केली आणि त्यांच्याकडे पूर्ण बांधकाम परवानगी, मालकीबाबतचे सर्व पुरावे, ज्यांनी पूर्ण आयुष्य त्या बँकेचं कर्ज फेडण्यासाठी घालवलं, त्याच्या इमारतीवर तुम्ही विनंती करूनही बुलडोजर फिरवलेला आहे. याच्याहून स्पष्ट अधोरेखित होतं की तुम्ही हा धंदा मांडलेला आहे. तुम्हाला फक्त धंदा करायचा 15 ऑगस्टपर्यंत आणि नंतर तुम्ही जे आहेत ना या विमानासारखं अचानकपणे बदली करून उडून जाणार आहात, हा माझा शब्द आहे. छत्रपती संभाजीनगरकरांनो, अशा लाचखोर मनपा आयुक्तांची उचलबांगडी झाली पाहिजे किंवा नाही आहे आपण स्पष्टपणे व्यक्त व्हा. आणि अतिक्रमण जर सरसकट काढायची तर 15 ऑगस्टपर्यंत कुणाच्याही घराला धक्का लागला नाही पाहिजे. मग सरसकट सगळ्यांची अतिक्रमण काढा. आता पावसाचे दिवस आहेत, पावसामध्ये या कुटुंबाला किती वेदना सहन करावं लागत आहे. हे आता कर्मचारी यांनी कामाला आणलेले आहेत मला असं वाटतंय. म्हणजे दुबार आणखीन त्यांना कष्ट हे उभा करण्यासाठी, सर्व स्ट्रक्चर करण्यासाठी खर्च येणार आहे. या सैनिकांनी करावं का? ज्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या सैनिकांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता शत्रूवर तुटून पडण्यासाठी आयुष्य घालवलं, त्याच सैनिकाच्या घराची दुरावस्था अशी जर असेल तर अतिशय खेदजनक विषय आहे. जेव्हा मला सकाळपासून फोन येत आहेत की दरेकर साहेब तुम्ही खूप छान मुद्दा केलाय, गरिबांसाठी लढताय, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तर अक्षरशः हृदय भरून येतं की खरोखरच माझा जो मुद्दा आहे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की गरिबांना वेगळा कायदा आणि श्रीमंताला वेगळा कायदा ही अत्यंत चुकीची बाब आहे. सरसगट तुम्ही रस्ता पूर्ण रुंद करायचा, सरसगट करा, अतिक्रमण काढायची सरसगट करा, परंतु गरिबांच्या घरावरती बुलडोजर फिरू नका. ही जी दुय्यट्टी भूमिका आहे तुमची ती चुकीची आहे. कुठेतरी ही बंद झाली पाहिजे. पुढे